34 साईजचा ब्लाऊज आहे. इथं मागचा भाग घेतलेला आहे आणि बरोबर शोल्डरच्या मध्यभागापासून टक्स मारायला सुरुवात करायची आहे. टक्स गळ्याच्या खाली घ्यायची आहे. या ठिकाणी 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे. पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीला लगेच दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर पट्टीला डबल फोल्ड करायचं आणि या ठिकाणी जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही पट्टीला एकदा फोल्ड करून नंतर डबल फोल्ड करायचे, पण मला इथं डायरेक्ट शिलाई मारायची, त्यामुळे मी इथं बारीक टाक्याची शिलाई घेतली आहे. गळ्याला लगेच शिलाई मारून घ्यायची. आपल्या पायपिंगसाठी इथं पायपिंग बनवणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपण शिलाई मारली त्या ठिकाणूनच आपल्याला सरळ शिलाई घ्यायची आहे. आता बघा, हा कपडा खूप हलका आहे तरीसुद्धा हा ब्लाऊज एकदम छान आपला आलेला आहे. आता कट्स मारायचे. कट्स मारून झाल्यानंतर एक फोल्ड शिलाई द्यायची आहे. आपल्याला लगेच पायपिंग बनवायची नाही, एक फोल्ड शिलाई बनवायची आहे. शिलाई अशी बनवायची की आपल्याला पायपिंग सहज फोल्ड केल्या जाईल आणि या ठिकाणी लगेच पायपिंग बनवायला घ्यायची. आता इथे तुम्हाला जितकी पायपिंग लागत असेल, कमी जास्त बारीक जाड, त्यानुसार तुम्ही पायपिंग बनवायची. इथे आपण पायपिंगची पट्टी अगोदर जोडली होती त्याच शिलाईवरती आपली शेवटची पायपिंगची शिलाई यायला हवी. आणि यानंतर बघा, आपल्याला कटोरी घ्यायची आहे. कटोरीचा भाग घ्यायचा आणि ते कटोरीचे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे. फोल्ड करून घ्यायचं. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची. टक्सची मार्किंग आणि अर्धा इंच मार्किंग ही सुद्धा सोडायची आणि कट मारून घ्यायचं तिथं. आणि आपल्याला शिलाईसाठी आपली जितकी उंची हवी असतील 2.5-3 इंच तुम्ही तितकी इथं मारू शकता टक्स पॉईंटनुसार. आता आपला टक्स पॉईंट बघा 8.5 इंच आहे, तर आपण इथं 9.5 घ्यायचं आहे. वरून आपल्या शोल्डरपासून मापायचं आणि 9.5 इंच तिथून आलं पाहिजेत. आता कटोरी जोडताना नेहमी खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे, कारण आपल्याला वरच्या बाजूने आपण गळ्याला आकार देऊ शकतो. जर कमी पडलं तर खालच्या बाजूने आपल्याला आकार दिला तर आपली कटोरी वरती छातीवरती चढते. आता कटोरी जोपर्यंत आपला 2.5 इंच आपल्याला बरोबर आपलं 2.5 इंच आलं पाहिजे, टक्सपासून दोन्ही बाजूला 2.5 इंच आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ही स्टिच करून घ्यायची आहे. दुसरी कटोरी जोडताना सुद्धा खालच्या बाजूनेच सुरुवात करायची. नेहमी कटोरी जोडताना खालच्या बाजूनेच सुरुवात करायची आहे. तुमच्या कटोरीचा आकार एकदम छान येईल आणि कटोरीसुद्धा छान बसते. आता या ठिकाणी लगेच मी क्रॉसपट्टी जी आहे, अखंड क्रॉसपट्टी घेतलेली आहे तिथं आणि अखंड क्रॉसपट्टी लावून घेते. आपला अगोदरचा जो ब्लाऊज आहे त्यावरती माप घेऊन घ्यायचं. क्रॉसपट्टी किती इंचची आहे आपली रुंदी. आता दोन्ही बाजूची रुंदी बघून घ्यायची आणि लगेच फोल्डिंग देऊन वरच्या बाजूला मी दाबटीप देणार आहे. कपडा जर हलका असेल तर तुम्ही वरच्या बाजूला दाबटीप द्या, कपडा सेट होतो. आता कस्टमर घेऊन येतात त्यामुळे शिवावे लागते. तर हलके कपडे शिवायला परवडत नाही, पण कस्टमरने आणल्यामुळे आपल्याला ते शिवून द्यावं लागतात, कारण आपल्याला सगळे समान असतात. आता दुसरा भागसुद्धा आपण त्याच पद्धतीने मापून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा. आता टक्सवरती नेहमी डबल शिलाई घ्यायची आहे. इथे सुद्धा अगोदरचा भाग जसा जोडला होता आपण क्रॉसपट्टीचा तसाच इथं जोडून घ्यायचा आहे आणि मापून सुद्धा घ्यायचा आहे. पहिल्या भागाला दुसरा भाग मापून घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोन्ही जे भाग आहे समान येतात, कमी जास्त होत नाही. तुम्ही जर ब्लाऊज घेतला आणि डायरेक्ट शिवलं, तुम्ही मापच घेतले नाही शिवते वेळेस, तर तुमचा ब्लाऊज बिघडणारच आहे. नेहमी बघा, साईड उंचीसुद्धा नेहमी मापून घ्यायची. इथे बघू शकता मी प्रत्येक वेळेस माप घेत आहे. प्रत्येक माप माझ्या हातात आहे आणि ते मापून घेत आहे, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवल्यानंतर त्रास नको व्हायला परत, किंवा कस्टमरने ब्लाऊज नेला आणि परत कस्टमर ब्लाऊज घेऊन येतात. त्यामुळे आपण अगोदर व्यवस्थित मापून घ्यायचं, व्यवस्थित बघून घ्यायचे मापे. आता इथं पट्ट्या लावल्या, जी आपली काचपट्टी आहे ती वरच्या बाजूला लावून खालच्या बाजूला दुमडून घेतलेली आहेत. ती व्यवस्थित मला पाहिजे तसं दुमडल्या गेली नव्हती, त्यामुळे मी तिला परत शिलाई मारून घेतली आहेत. आणि आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तिथून आपण गळ्याची उंची मापून घ्यायची. गळा व्यवस्थित कटिंग करायचा आणि इथे आपण लगेचच पायपिंगसाठी पट्टी जोडणार आहोत. बघू शकता मी अगोदर शिलाई मारून घेतली, नंतर पट्टी जोडली आणि नंतर फोल्ड शिलाई मारत आहे. यामुळे काय होतं, आपली पायपिंग अगदी छान येते, फिनिशिंगमध्ये येते आणि फोल्डिंगला आपल्याला त्रास होत नाही. आता दुसऱ्या भागाला सुद्धा त्याच पद्धतीनं आपला जो बटन पट्टी जी असते ती खालच्या बाजूला ठेवून, बटन पट्टी किंवा आय पट्टी आपण म्हणतो, खालच्या बाजूला ठेवायची आणि वरच्या बाजूला फोल्ड करायची. पट्टी अशा ठिकाणी आपल्याला जोडायची आहे की तिथे आपलं 2.5 इंच यायला हवं टक्सपासून. इथे तुम्ही 3 किंवा 3.5 इंच घ्यायचं नाही, कारण यामुळे काय होतं, आपली कटोरीचा आकार बिघडतो, कमी जास्त होतो.
लगेचच दुसऱ्या बाजूची सुद्धा इथं पायपिंग जी पट्टी आहे पायपिंगसाठी ती लावून घेत आहे. इथे सुद्धा मी अगोदर शिलाई मारून घेतली. पट्टी जोडायच्या अगोदर लगेच फोल्डिंगची शिलाई देऊन लगेच पायपिंग बनवून घ्यायची आहे. तर अशी पायपिंगची पद्धत जी आहे खूप सोपी आहे. आमच्यासारखे जे ज्यांना जास्त ब्लाऊज शिवायला येतात त्यांच्यासाठी अशी पायपिंग एकदम परफेक्ट आहे. आता इथे समोरचे दोन्ही भाग शिवून तयार आहे. लगेचच मागचा भाग घेतलेला आहे आणि व्यवस्थित बघायचा आहे गळा आपला बरोबर आहे का, म्हणजे कमी जास्त व्हायला नको. आता बरोबर आपलं शोल्डर जोडताना खालचा भाग खेचायचा आहे आपल्याला, म्हणजे आपली ती तिरपी उंची जी असते ती बरोबर यायला हवी आणि जे साईडचा जो भाग असतो तो सुद्धा आपला बरोबर यायला हवा, म्हणजे साईड उंची आपली कमी जास्त व्हायला नको. बाही जोडताना कटिंग करून घ्यायची आहे, नाहीतर आपला जो मोंड्यात खोलीचा भाग आहे कमी जास्त होतो. आता लगेच इथं बाही घेतलेली आहे. बाहीला फोल्डिंगची शिलाई दिलेली आहे समोरून, कारण विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथं 1 इंचवरती फोल्डिंगची शिलाई दिलेली आहे हात शिलाईसाठी. आता शिलाई मारल्यानंतर आपल्याला दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आणि समोरच्या भागाला आकार देण्यासाठी बाहीची उंची मापून घेतलेली आहे. बरोबर मध्यभागापासून आपल्याला एका बाजूला आकार द्यायचा आहे अर्धा इंचवरती. तर या ठिकाणी बाही जोडायला मी मध्यभागापासून सुरुवात करणार आहे. इथं शोल्डरचं मार्किंग करून घेतलं आणि बाहीचं मार्किंग आणि शोल्डरचं मार्किंग एकमेकावरती ठेवून मध्यभागापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बघू शकता तुम्ही. आता अशी बाही जोडल्याने आपली बाहीचा अंदाज बरोबर येतो, आपल्याला कपडा कमी जास्त होत नाही आणि बरोबर सेंटरपासून बाही जोडल्याने बरोबर तिथल्या तिथं आपल्या बाहीचा आकार येतो. मोंडा खोलीमध्ये बाही जोडताना बरोबर आपली मोंडा जी रुंदी आहे मोंडा खोलीची ती बरोबर मापून घ्यायची आणि त्यानुसार इथे बाही जोडून घ्यायची आहे, किंवा आपण कटिंग करताना जितकं ठेवलेलं होतं तितक्याच अंतरावरती बाही जोडायची आहे. तर आपल्याला एक बाजू आपली बाहीची तयार झालेली आहे. आपण इथं बरोबर मापून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपण याच पद्धतीनं शिवून घेऊयात. आता मी ब्लाऊज कसं शिवते, कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असो, तुम्हाला जर सविस्तर बघायचं असेल तर माझा लाईव्ह असतो. दररोज मी लाईव्ह व्हिडिओ घेते, त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक स्टेप, म्हणजे मी ब्लाऊज शिवताना कोणते मापे घेते. कटोरी ब्लाऊजचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत जा, त्यामध्ये मी सविस्तर शिवताना लाईव्ह असतं, तिथे काही एडिटिंग वगैरे काहीच नसते. तर तुम्ही माझे लाईव्ह व्हिडिओ बघत जा. आता दोन्ही बाह्या आपल्या शिवून तयार आहे इथे. आता मेन जे असतं आपल्या फिटिंगचं माप, दंडघेरचं माप टाकायचं आहे, मोंडा खोलीचं माप टाकायचं आहे. आपल्याला जी मोंडा गोलाई असते तिचं माप व्यवस्थित घेऊन घ्यायचं. ते दंडघेर टाकलेलं आहे, बघू शकता. दंडघेरचं माप टाकल्यानंतर मोंडा गोलाई ब्लाऊजवरती मापून घ्यायची आहे आणि बरोबर व्यवस्थितपणे आपली मोंडा गोलाई जितकी असेल तितकंच माप आपलं रुंदीचं माप आलं पाहिजे, तेव्हाच आपली फिटिंग व्यवस्थित येते. आता मोंडा गोलाई कशी मापायची किंवा कशी आपल्याला कटिंग करताना कशी घ्यायची ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेले आहेत. आता दुसऱ्या भागाला सुद्धा मी ते आतमध्ये कपडा न टाकता डायरेक्ट फिटिंग करत आहे. तर बघा, असा दंडघेर मापून घ्यायचा. दंडघेर मापून झाल्यानंतर मोंडा गोलाई आणि आपल्या रुंदीची जी आपली रुंदी आहे ती आपली बरोबर तितकी यायला हवी आणि कमरेचं माप आपली सरळ शिलाई यायला हवी. आपला छान ब्लाऊज बसतो. जर कमरेचं माप तुमचे जास्त असेल तर कमरेचा भाग जिथं आहे तिथं थोडासा आकार बदलतो. शक्यतो सगळ्यांचे सारखेच येतात आणि अशा पद्धतीने आपण ब्लाऊज मापून बघायचं आपला, त्यानुसार फिटिंग करायची. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.